अत्यंत मोठी बातमी पीओपीच्या 6 फुटांपेक्षा मोठ्या गणेश मूर्तींच्या संदर्भात एक मोठा निर्णय झालाय। 6 फुटांपेक्षा मोठ्या मूर्ती नैसर्गिक स्रोतांमध्ये त्यांचं विसर्जन करता येणार नाही। एक मोठा निर्णय आहे। गणेशोत्सवापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे। 24 जुलै 2025 रोजीचा आदेश हा तुर्तास कायम ठेवण्यात आलाय। अंतिम निकालापर्यंत सद्यस्थितीमधला हा जो कोर्टाचा निर्णय आहे, आदेश आहे, तो कायम राहील असंही कोर्टाने म्हटलंय। सचिन गाड आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। सचिन, 6 फुटांपेक्षा मोठ्या मूर्तींचं नैसर्गिक स्रोतांमध्ये विसर्जन करता येणार नाही असं कोर्टाने म्हटलंय। खरं तर मुंबई सारखा जो परिसर आहे, मोठ्या प्रमाणावरती समुद्रामध्ये गणेश मूर्तींचं विसर्जन होत असतं आणि अनेक मंडळं आहेत जी उंच गणेश मूर्ती बसवतात। कसं बघायचं या निर्णयाकडे? नक्कीच जामिनी, हा खरं तर आजचा निकाल हा गणेश मूर्तिकार आणि जी मुंबईतली मोठी मंडळं आहेत ज्यांच्या मोठ्या अतिशय भव्य दिव्य असतात त्यांच्यासाठी हा दिलासा म्हणावा लागेल। कारण आता 6 फुटांवरील गणेश मूर्तींचा तुर्तास तरी विसर्जन करायला मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिलेली आहे। आपण जर बघितलं तर पीओपीच्या गणेश मूर्तींमुळे त्यांचं विसर्जन हे नैसर्गिक स्रोतांमध्ये केल्यामुळे मोठं प्रदूषण होतं असा दावा करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती। गेला महिनाभर जवळपास या याचिकेवरती अतिशय सविस्तर सुनावणी झाली आणि मागील सुनावणीत उच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवलेला होता। विशेष म्हणजे निर्णय राखून ठेवताना उच्च न्यायालयाने 9 जून 2025 ला जो निकाल उच्च न्यायालयाने दिलेला होता तो कायम ठेवलेला होता। त्या निकालामध्ये कोणत्याही पीओपीच्या गणेश मूर्तींचं नैसर्गिक स्रोतांमध्ये विसर्जन करण्यास मनाई करण्यात आली होती। या स्पष्ट उच्च न्यायालयात गेलेलं होतं आणि आज अखेर आपण बघतोय की 24 जुलैला जो न्यायालयाने आपला निर्णय मॉडिफाय केलेला होता, ज्यामध्ये 6 फुटांवरील गणेश मूर्तींच्या नैसर्गिक स्रोतांमध्ये विसर्जनाला परवानगी दिलेली होती, तो निर्णय आता कायम ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे गणेश मूर्तिकार असतील किंवा मग मुंबईतली मोठी मंडळ असतील त्यांच्यासाठी हा मोठा दिलासा म्हणावा लागेल। यामिनी, अगदी त्यामुळे एक मोठी बातमी आपण पुन्हा एकदा सांगतोय। पीओपीच्या 6 फुटांपेक्षा ज्या मोठ्या गणेश मूर्ती आहेत त्यांचं विसर्जन आता नैसर्गिक स्रोतांमध्ये करता येणार आहे। गणेशोत्सवाच्या आधी मुंबई उच्च न्यायालयाने हा मोठा निर्णय दिलाय आणि आधीचा आदेश तुर्तास तरी कायम ठेवण्यात आलाय। धन्यवाद सचिन या माहितीसाठी।